नमस्कार, ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती NTPC ग्रुप डी या संदर्भातील तसेच रेल्वे भरतीसाठी महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान भाग 7 पाहत आहोत. तत्पूर्वी आपण यापूर्वीचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसेल ते देखील पहा. परीक्षेच्या दृष्टिकोनाने ते देखील उपयुक्त आहेत. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी ध्येय MPSCचे RRB NTPC आणि ग्रुप डीसाठी महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान नोट्स बनवलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करावा. चला मग आजच्या आपण व्हिडिओला आपण सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न आहे की वैदिक काळात कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यास काय म्हणत आहेत. तर खालील 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला सांगायचे आहे की वैदिक काळात कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हटले जात होते. तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भाग दूक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. आपल्याला माहीत आहे की वैदिक काळात कर प्रणाली ही विकसित स्वरूपाची नव्हती, परंतु समाजाच्या गरजा भागवण्यासाठी राजाकडून यज्ञ किंवा भेटी आणि योगदान याच्या माध्यमातून जे कर किंवा जे भाग वसूल केला जात होता, त्यामध्ये शेतीचा उत्पन्नाचा देखील समावेश होता. त्यामुळे जो उत्पन्न आहे, जे कर आहे, हे गोळा करण्याचं काम कोणावर होतं, तर वैदिक काळात भागदूत या अधिकाऱ्याकडे होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्राचीन काळात गावाच्या प्रमुखास काय संबोधले जात असे. तर प्राचीन काळात गावाच्या जो कारभार पाहत असे त्या प्रमुखास ग्रामणी या नावाने संबोधले जात असे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 आहे, पूर्ववैदिक काळात राजावर नियंत्रण कोणत्या संस्थेचे होते. तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे की पूर्ववैदिक काळात राजावर नियंत्रण कोणत्या संस्थेचे होते. तर सभा आणि समिती या प्रमुख 2 समित्यांचे राजावर नियंत्रण होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. याविषयीची आपण माहिती पाहू. पूर्ववैदिक काळात राजा हा पूर्णपणे स्वतंत्र नव्हता. त्याला सभा आणि समिती या 2 प्रमुख लोकसंस्था होता ते मार्गदर्शन आणि नियंत्रण करत असे. मग सभा ही कशाची बनलेली होती. ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांचा जो गट होता तो सभा यामध्ये समावेश होता आणि राजाच्या निर्णयावर ते प्रभाव टाकत असेल हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समिती, त्यामध्ये लोकसंग्रह, युद्ध आणि धोरणात्मक निर्णयासाठी जे सहकार्य राजाला मिळत गेले ते कोणाकडून मिळत गेले तर समिती यांच्याकडून मिळत होते. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनानं हे देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे की पूर्ववैदिक काळामध्ये राजावर नियंत्रण ठेवणारे प्रमुख 2 संस्था कोणत्या होत्या, तर सभा आणि समिती आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे, अष्टाध्यायी या ग्रंथाची निर्मिती कोणी केलेली आहे. आपल्याला सांगायचं आहे की अष्टाध्यायी या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल, पाणिनी यांनी केलेली आहे. तर याविषयीची आपण माहिती पाहू. अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि पाणिनी यांनी तो लिहिला आहे. आणि या ग्रंथामध्ये 8 अध्याय असल्यामुळे त्याला अष्टाध्यायी म्हणतात. त्यामध्ये संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे शास्त्रीय नियम अत्यंत संक्षिप्त आणि सूत्रबद्ध स्वरूपात मांडणी कोणी केलेली आहे, तर पाणिनी केलेली आहे. म्हणजे हे व्याकरणाचे पहिले व्याकरणकार होते संस्कृत भाषेचे आणि भारतीय भाषाशास्त्रामध्ये आणि व्याकरणामध्ये यांनी मोठा प्रभाव टाकून दिलेला आहे. हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मग आपल्याला परीक्षेला विचारण्यात आलेला आहे की अष्टाध्यायी हा ग्रंथ आणि या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे, तर पर्याय क्रमांक 3 पाणिनी या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 आहे, वैदिक काळात विवाहाचे किती प्रकार सांगण्यात आलेले आहेत. तर वैदिक काळामध्ये विवाहाचे एकूण 8 प्रकार सांगण्यात आलेले आहे. तर त्याविषयीची माहिती आपण पाहू. त्यामध्ये 4 विवाह हे चांगले सांगण्यात आलेले आहे आणि 4 हे अनुचित सांगण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिला आहे ब्रह्मविवाह. कन्यादान करून वराच्या गुणवत्तेवर विवाह केला जातो, त्याला ब्रह्मविवाह म्हणले जाते.
दैवविवाह यज्ञाच्या वेळी यजमानाला कन्या देऊन यज्ञविवाह संपन्न केला जात असे. त्याचबरोबर आर्षविवाह वराने एक गाय आणि बैल देऊन कन्या मिळवणे याला आर्षविवाह देखील म्हणतात. त्याचबरोबर प्रजापत्य विवाहामध्ये कन्येचा विवाह दोन्ही कुटुंबाच्या संमतीने साजरा केला जातो, त्याला प्रजापत्य विवाह असे म्हटले जाते. आणि जे वैदिक काळामध्ये जे 8 विवाहाचे प्रकार सांगण्यात आलेले आहे त्यामधील जे पुढील 4 विवाह आहेत ते अनुचित सांगण्यात आलेले म्हणजे आसुर पद्धतीचे असले सांगण्यात आलेले. त्यामध्ये गंधर्व विवाह, आसुर विवाह, राक्षस विवाह आणि पिशाच्य विवाह हे जे 4 विवाह सांगण्यात आलेले आहे. गंधर्व विवाहामध्ये काय होते तर परस्पर प्रेमावर आधारित हा विवाह आहे म्हणून त्याला गंधर्व विवाह आहे. त्याचबरोबर आसुर विवाहामध्ये वधूपित्याला संपत्ती देऊन तो विवाह साजरा केला जातो. म्हणजे आपल्याला सरासरी आपल्याला माहीत आहे की वरपिता काय करत असतो तर हुंडा घेत असतो, पण आसुर विवाहामध्ये काय होते तर वधूपित्यालाच काही संपत्ती देऊन तो विवाह साजरा केला जातो. मग त्या ठिकाणी काय होतो हा आसुर विवाह मानले जाते. त्यानंतर राक्षस विवाह म्हणजे जबरदस्तीने युद्ध करून विवाह हा केला जातो, त्याला आसुर विवाह. त्याचबरोबर पिशाच विवाह देखील असे म्हणले जाते. म्हणजे विवाहाचे एकूण किती प्रकार सांगण्यात आलेले आहेत तर वैदिक काळामध्ये 8 प्रकार सांगण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढील प्रकार आहे, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 16 संस्काराची माहिती कोणत्या सूत्रामध्ये मिळते? तर हिंदू धर्मातील जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जे 16 संस्कार सांगण्यात आलेले आहे याविषयीची माहिती आपल्याला ग्रहसूत्र आणि धर्मसूत्र म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ऋग्वेदातील प्रमुख देवता कोणती आहे? तर ऋग्वेदातील प्रमुख देवता कोणती आहे तर इंद्र आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. इंद्र हा ऋग्वेदातील सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली देव मानला जातो. त्याला युद्धाचा देवता, वज्रधारी, देवताचा राजा आणि पर्जन्याचा स्वामी असे देखील संबोधले जाते. आणि ऋग्वेदामध्ये इंद्राच्या सर्वाधिक म्हणजे 250 सूक्त हे इंद्राला अर्पण करण्यात आलेले आहेमुळे आणि तो पूजनीय मानला जातो आणि हे देखील माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8 आहे की ऋग्वेदात इंद्रासाठी सुमारे किती सूक्ताचे अर्पण केले? म्हणजे आताच आपण माहितीमध्ये सांगण्यात आलेले आहे की इंद्रासाठी 250 इतके सूतक अर्पण करण्यात आले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ऋग्वेदात सर्वाधिक उल्लेख असलेले धान्य कोणते आहे? तर ऋग्वेदामध्ये प्रामुख्याने जव या धान्याची उल्लेख जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू आणि या क्लासमधला शेवटचा प्रश्न आहे, वेदांगाची संख्या किती आहे? तर आपल्याला माहीत आहे की वेदांगाची संख्या ही 6 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.